मराठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी पाटील. जर जमलं तर स्थानिक इतिहास लेखन करताना पाटील या आडनावाची उत्पत्ती काय आहे आणि ते या भूतलावर कसं जन्माला आलं याविषयी मी थोडंसं भाष्य करेल. 50 झाल्यामुळं कदाचित विसरलो तर तुम्ही सगळे तरुण पिढीनं मला आठवण करू. मराठी उपप्राचार्य कोल्हे सरांच्याही आडनावाची उत्पत्ती ऐका आणि मग आपण जा. त्याशिवाय स्थानिक इतिहास पूर्ण होत नाही. डॉक्टर वाघ सर आणि त्यांना पाहून इतिहासाच्या संशोधनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. ते जरी तुमच्यासाठी शिक्षक असले तरी आमच्यासाठी ते वडील बंधू आहेत. डॉक्टर राजदेव सर, त्यांच्या नावामध्ये राज आहे आणि देवही आहे आणि ह्या दोनही व्यक्तींचं अस्तित्व या भूतलावर नाकारण्याचं धाडस सहसा कोणी करत नाही. त्यातला मी एक आहे. माझा विद्यार्थी आणि तुमचे शिक्षक असलेले सचिन दोर्गे सर, त्यानंतर श्रीकांत ठापसे सर आणि स्नेहल मॅडम. मला वाटतं राजदेव सरांनी एक वाक्य वापरलं. ते वाक्य वापरलं की भल्या भल्यांची शरद पवार जशी एका वाक्याने गोची करून देतात तशी माझी करून ठेवली त्यांनी. ती म्हणजे व्याख्यात्यांचा परिचय त्यांच्या व्याख्यानातून होईल. एवढं एक वाक्य मोठमोठी सभा आणि मोठमोठी व्याख्यानं आणि मन बदलायला टर्न देतं किंवा कारणीभूत ठरतं. ज्या छत्रपतींच्या पूजनानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली. एकदा एक परकीय शिष्टमंडळ भारतात काही कामाच्या निमित्तानं आलं आणि असं युनेस्कोचं होतं की आणि हेरिटेजसाठी काही गोष्टी करत होता. माननीय प्राचार्य साहेब त्यांनी प्रश्न विचारला, का हो तुम्ही सगळे स्वराज्य म्हणता, पण कॅन यू एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ स्वराज्य, म्हणजे स्वराज्याची संकल्पना नेमकं काय? आपल्याला जर कोणी विचारलं स्वराज्य म्हणजे काय जरा सांगा बरं, तर काय सांगायचं? रायरेश्वराच्या मंदिरात गेलो, तोरणा बांधला, अफजल खानाला केलं, शाहिस्ते खानाला पळवलं, हे म्हणजे स्वराज्य का? आपल्या मराठी माणसांना म्हणजे फार ठामपूर्वक सांगतो. का ठामपूर्वक सांगतो हेही नीट ऐका. आता सर 2006 ते 2010 महाराष्ट्र शासनाच्या एका कमिटीचं मेंबर होतो. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 24 गुणांचा एक ग्रंथ काढायचा होता आणि 2 वर्ष फक्त माझ्यावर एकच काम होतं की भारतातल्या सगळ्या भाषांमधले प्रकाशित झालेले शिवाजी वाचायचे, बाकी काही करायचं नाही. आणि ह्या सगळ्यांचा अर्थ काढून 200 पानांचा ग्रंथ लिहायचा होता मला. मी जवळ त्यावेळेस काहीतरी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, फारसी एवढ्या 5 भाषा शिकलो. 6वी मोडी, त्यानंतर ब्राह्मी आणि एक अफगाण भाषा शिकलो. येते मला ती, म्हणजे अफगाण लोक जी बोलतात आता अफगाणिस्तानमध्ये, अशा 5-6 भाषा शिकलो. संस्कृत शिकलो त्यासाठी आणि समग्र शिवाजी वाचले. त्यामुळे मला त्या कमिटीला एका वाक्यात उत्तर देता आलं. मी त्यांना जे उत्तर दिलं ते एका संस्कृत साधनाचा अनुवाद आहे. ते वाक्य आहे, जमीन नांगरण्यापासून पीक घरात येईपर्यंतची हमी देणारी यंत्रणा म्हणजे स्वराज्य आणि ती देणारी व्यक्ती म्हणजे राज्य शिवछत्रपती. तुमच्या लक्षात आलं का? यापासून पीक घरात येईपर्यंतची हमी देणारी यंत्रणा म्हणजे स्वराज्य आणि ती देणारा किंवा ती हमी देणारा माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी या नावाचे अर्थ सांगतो आणि मग मी माझ्या विषयाकडे जातो. शिवाजी म्हणजे काय? शिवाजी या नावाचा पहिला अर्थ आहे सनई. दुसरा अर्थ आहे, आता सनई म्हणजे काय याचे 36 अर्थ आहेत. म्हणजे शहाजी राजांनी आपल्या मुलाचं नाव शिवाजी असं का ठेवलं आणि आपलं मुलाचं आडनाव जर नाव शिवाजी असेल तर त्या नावाचे अर्थ किती आहेत हे पहिले लक्षात घ्या. सनई म्हणजे बहुभाषा कवी, ज्याला एकापेक्षा अनेक भाषा बोलता येतात ती व्यक्ती. वयाच्या 14व्या वर्षी शिवाजी महाराजांना 8 भाषा अवगत होत्या आणि वयाच्या 14व्या वर्षी तुम्हाला आणि मला किती भाषा अवगत आहेत आणि आपली इंग्रजी किती फाटकी आहे. इंग्रजी येत नसतं तरी किमान आपण जपोजा तरी वाचलं का? तर स्टेवनला वाचलं का? तर विलियम ब्लेक वाचले का? सर जॉन ग्लासवर्दीची जस्टिस जेव्हा वाचली ना तेव्हा मी SY गेला होतो. मी आजही तुम्हाला अभिमानपूर्वक नाही पण ठामपणाने सांगतो, SY गेला मला जॉन ग्लासवर्दी, थँक यू मिस्टर ग्लाड या कादंबऱ्या होत्या.
त्या आजही जशाच्या तशा माझ्या मनात आहेत. म्हणजे जॉर्ज इलियटची इमा वाचल्यानंतर जग काय असतं हे कळतं. थोडासा अभ्यास करा. शिवाजी महाराजांना उत्तम इंग्रजी बोलता येत होतं, उत्तम संस्कृत बोलता येत होतं. एवढंच काय, पोर्तुगीज भाषा उत्तम अवगत होती. 1675-76च्या दरम्यान म्हणजे 74चा राज्याभिषेक झाला आणि जेव्हा कर्नाटकात जाणं झालं त्या क्षणात कर्नाटक आणि मद्रास तामिळनाडूच्या बॉर्डरला एक गाव आहे छोटंसं. त्या गावात आम्ही बोलायची, मी एनसीआरटीचा मेंबर असताना बोलायचीला गेलो होतो या एका कामासाठी. कशासाठी? तर त्या बोलायची गावाचा एक इतिहास असा आहे, तो त्या गावालाही कित्येक काळ माहित नव्हता. आम्ही नेदरलँड मधून ते डॉक्युमेंट्स आणले. तर ते डॉक्युमेंट्स असं सांगतात, जगात पहिल्यांदा गुलामगिरीवर बंदी आणणारा लेखी अध्यादेश काढणारा जगातला पहिला राजा म्हणजे राजे शिवराय. पण हे सगळं श्रेय विलाम टू अब्राहम लिंकन गेलेलं आहे. आणि याच्यावर काम करण्यासाठी त्या पुस्तकात लिहायला आम्ही त्या गावी गेलो. तिथं गेल्यानंतर लक्षात आलं त्या लोकांनाच आपला इतिहास माहिती नाही. आपल्या गावाचं नाव संगमनेर आहे, पण संगमनेर म्हणजे काय? तर नेर म्हणजे पाणी, दोन नहरच्या मधली जागा नेर, आणि त्या आहे फारसी शब्द म्हणजे मेडिवल पिरियड मध्ये इस्लामी राजवट असा लिहित आहे. असं आपल्याला आपल्या गावाचा आणि आडनावाचा इतिहासच माहिती असतो. तर काही 75 साली काही लोकांना हे डच लोक घेऊन चालले होते पकडून, असा हात बांधून. महाराजांनी विचारलं, असं काय? म्हटले, अहो यांना आम्ही काल गुलाम म्हणून घेतलेलं आहे आणि आता आम्ही यांना कॉफीच्या मळ्यामध्ये परदेशात घेऊन जाणार आणि नेदरलँडला काम करायला चालणार नाही ना. कालपर्यंत इस्लामी वरवंटाखाली किंवा इस्लामी शाह्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या देशात गुलामगिरीला परवानगी होती, पण काल दुपारनंतर हा भूभाग स्वराज्यामध्ये सामील झालेला आहे आणि स्वराज्यात माणसाला माणूस म्हणून मागवतात, गुलाम म्हणून नाही. या एका वाक्यात आणि एका लिखित अध्यादेशानं अख्खा स्वराज्याचा आणि मानवी गुलामगिरीचा इतिहास बदलला. इतिहासातनं काय शिकावं? चांगल्या भाषांचं ज्ञान, उत्तम ज्ञान. शिवाजी महाराज कधी दुभाषा वापरत नव्हते. राज्याभिषेकाच्या प्रसंगी असा जो उभा आहे ना, तो हेनरी ऑक्सिंग आहे, तो बोलतोय महाराजांशी. 1659 तो जेव्हा शिवाजीशी बोलला तेव्हा हीच गलतीच नव्हती त्यांच्या. नाही देणार म्हणले, तुम्हाला अफजल खानाचा माल आहे. पण 1674च्या राज्याभिषेकात 3219 रुपयाचा सोन्याचा पलंग असलेला नजराणा महाराजांच्या दरबारात घेऊन तो हजर झाला. का बदलला? एवढ्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये एवढा इतिहास का बदलला? मित्रहो, त्या माणसाला स्वतःच्या अस्तित्वाची, गावाची, परिस्थितीची जाण होती. म्हणून ज्या क्षणाला तुम्हाला तुमच्या गावाची, अस्तित्वाची, परिस्थितीची आणि मी कोण आहे, मला काय करायचंय. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे, कस्त्वम कोहम कुत आयातम कामे जननी कोमे तातम. म्हणजे मी कोण आहे, मला काय करायचंय हे पहिलं जाणून घ्या. हा दुसऱ्याला प्रश्न विचारू नका, स्वतःला विचारा, मला काय करायचंय. या जगात अंबानी आणि अदानींनाही 24 तास आहेत आणि मलाही लोक गायकवाडांना आणि प्राचार्यांना, राजदेवांनाही 24 तास आहेत. नियतीचं हे एक समानीकरणाचं तत्व तुम्हाला आणि मला सर्वांना लागू आहे, हे पहिलं घ्या. मी विद्यार्थी आहे ना, मग विद्यार्थी इतिहासात कसा होता? छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा विद्यार्थी दशेत होते तेव्हा 25 विषय त्या माणसाने हाताळले. शिवाजी महाराजांचं एक शास्त्र होतं शिकण्याचं, इंगित विद्याशास्त्र. इंगित विद्याशास्त्र गीतेच्या 15व्या अध्यायाचा एक श्लोक आहे, इति गुह्यतम शास्त्र मीदमुक्त मयानग. हे गुह्यशास्त्र अभ्यासण्याचं एक शास्त्र आहे. आणि हे शास्त्र म्हणजे आखो आखो में न जाने क्या बात होती है. म्हणजे एखाद्याच्या डोळ्यात पाहिल्यानंतर त्याच्या डोक्यात काय विचार आहे हे पटकन अवगत करण्याचं एक रसायन आहे. आज 300-400 वर्ष उलटली, शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की तुमच्या माझ्या सगळ्या रक्ताचा असा हालता नसा समजणार कोणतं रसायन आहे. मित्र हो, ही जादू नाही. प्राचार्यांच्या रसायनशास्त्राविषयासारखा रॉबर्ट बाईचा काय तो रसायनशास्त्र नाही, रसायन नाही, केमिकल नाही. ही जादू नाही, ही प्रेरणा आहे त्यांच्या आईची. म्हणून एकदा अगोदर त्यांच्या आईचं चरित्र वाचा. हे जर वाचत गेला ना तर तुम्हाला इतिहास समजेल. त्यांच्या आईचं चरित्र हे तुमच्या परिसराच्या पेमगिरी किल्ल्याशी निगडीत. दौलताबादला जेव्हा भर दरबारात त्यांच्या वडिलांचा खून झाला आणि अशी डेड बॉडी पडलेली असताना एकाही मराठी सरदाराची हिंमत झाली नाही उचलायची. अशा क्षणाला त्यांनी तिथनं काढता पाय घेतला आणि शहाजी राजे आपल्या पत्नीला घेऊन
पेमगिरीला आले. काही पेमगिरीवर त्या काळात कदाचित त्यांना तेवढ्या सुविधा किंवा परिस्थिती नसावी म्हणून ते शिवनेरीला आले. जर कदाचित आले नसते तर शिवजन्मस्थानाचं ठिकाण हे शिवनेरीचे जीवनगाठाऐवजी पेमगिरीची जीवनगाथा असतं. पण कदाचित जर आणि त्याला महत्व नाही, तो इतिहास आमच्या पारड्यात पडणार असावा म्हणून आम्ही आज तुमच्या पारड्यात पडलो असं समजा आणि ती कथा सांगायला मला तुमच्यापर्यंत यावं लागलं. या माणसाकडे पाहण्याची दृष्टी होती. ही पाहण्याची दृष्टी जेव्हा तुमच्या माझ्या सर्वांमध्ये गेली, तुम्ही सगळे पेमगिरीला गेले. मी सरांचा पेमगिरीचा व्हिडिओ पाहिला, तो अगदी उघडत नव्हता. मग मी मूळ युट्यूबवर जाऊन पाहिला. पेमगिरीला पाहिल्यानंतर तिथे सगळी मोठी बारब आहे. त्या बारबेत एक शिलालेख. आता तो शिलालेख काय मला आता या क्षणाला आठवणार नाही, पण जसं भाषण पुढे जाईल तसं आठवतं. हे बारबेचं स्थापत्य किंवा हे पाणी कसं खोदलं. 200 फूट बोरवेलला पाणी लागत नाही, पण 3500 फूट असलेल्या किल्ल्यावर पाणी शिवाजी महाराजांनी आणलं कसं. शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या आयुष्याचं सगळं कॅल्क्युलेशन केलं तर अगदी शपथपूर्वक सांगतो, तुम्ही आपण कधीही 50 वर्षाचं कॅल्क्युलेशन करू नका. सेनापती, लढवय्या वगैरे वगैरे हे सगळं बाजूला ठेवा. या खानाला मारला का त्या खानाला पळवलं का आग्र्यावर आले, फॉरगेट इट. त्यांच्या सगळ्या आयुष्याच्या लढाईची कारकीर्द फक्त 2.5-3 वर्षांची आहे. 5-10 वर्ष तर कमीत कमी बालपणाची गेली असतील ना. वार्धक्याची 6-1 महिने आजारपणात शेवटची गेली. मग बाकी सगळ्या कालावधीत ते काय होते तर ते जगातले उत्तम प्रशासक होते. अमेरिकेच्या मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये ते शिवाजी आणि MBA फायनान्स नावाचा पेपर आहे. आता आपल्याकडे तो अर्थतज्ञ आला. जेव्हा IIT पवईच्या केमिस्ट्रीच्या एका प्राध्यापकाने ग्रंथ लिहिला वेद महामानवाचा. IIT पवईचे त्यांचं नाव श्रीनिवास सामंत. ते केमिस्ट्रीचे. म्हणून इतिहास आणि विज्ञान यांचं फार जवळचं नातं आहे. हिस्ट्री इज सायन्स, नो लेस नो मोर. हिस्ट्री इज सायन्स, नो लेस नो मोर. तुमच्या प्राचार्यांचं आडनाव पाटील आहे, पण जेव्हा तुमच्याकडे पाहण्याची दृष्टी येते एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, नेहमी सकारात्मक दृष्टिकोन. ग्लास अर्धा भरलेला की अर्धा रिकामा अजिबात विचार करू नका. अर्धा भरलेला अर्धा रिकामा नाही, तर वर हवा आहे ना अर्धी, अशा पद्धतीने चला. सम्राट हर्षवर्धन शांत चित्ताने झोपला होता. पहाटे 3-3:30 वाजता त्यांच्या दारावर टकटक पडली गुप्तहेरांची. फास्टमध्ये उठवलं त्यांना. आता असं झालं म्हणजे अहो तुमची बहीण जी राजेश्री आहे तिच्या राज्यावर आणि आक्रमण झालं, तिला आणि तिच्या नवऱ्याला कैदेत टाकलेलं आहे, आपल्याला जावं लागेल. तेवढ्याच सेनापतीला निरोप दिला. 4 वाजता सगळे आवरून या म्हटले. आले सगळे 4 वाजता आवरून. तर चालता चालता आपण शर्टची बटणं लावतो वगैरे वगैरे, चालता चालता अंगठी या बोटात जाण्याऐवजी खाली पडली. तोपर्यंत हर्षवर्धन खाली गेले होते. सेनापती म्हणाला, राजे आज अमावास्या आहे, आज अमावास्या आहे म्हणला, आणि अंगठी बोटात न जाता खाली पडली. आता हा अपशकुन आहे, आपल्याला विजय मिळेल की नाही सांगता येत नाही. शांत चित्तानं हर्षवर्धन म्हणाले, काळजी करू नकोस. ज्याप्रमाणे हातातनं पडलेल्या अंगठीनं मातीमध्ये स्वतःचा ठसा उमटवला, त्या पद्धतीनं आपण आपल्या पराक्रमाचा ठसा शत्रूच्या युद्धामध्ये उमटवू. आणि तसंच झालं. पुढच्या 24 तासात त्याची बहीण मुक्त झाली, मेवना मुक्त झाला आणि हर्षवर्धन जिंकला. आल्या आल्या पहिल्यांदा अध्यादेश काढला आणि सेनापतीला बरखास्त करून टाकलं. निगेटिव्ह थिंकिंग करणारी माणसं मला नको आहे. राजा रामाचा जन्म आईच्या पोटातून बाहेर येताना पालथा आला. एक जण म्हणाला, हा पालथा आता जन्माला आला, पालथा करील का काय? राजे म्हणाले, याला दिल्लीला पालथा घालण्याची ताकद हा पुढे स्वराज्यात जन्माला आणणार आहे. हा एक सकारात्मक दृष्टिकोन जेव्हा तुमच्या सगळ्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये विकसित होईल, त्या क्षणाला तुम्ही असं समजा की तुम्हाला स्थानिक इतिहास लेखन करता येईल. दुसरं, तुमच्याकडे नम्रता असावी. ती नम्रता कशी पाहिजे? माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, माती मधी ते रुजत, पाव सात ते भिजत. हा बहिणाबाई चौधरींच्या कवितेतली एक ओळ सांगतो. आणि नम्रता आणि कितीही प्रतिकूल परिस्थितीत असली तरी माणसानं कसं जगावं आणि कसं असावं. एक इंग्लिश कविता आहे, मला तिचं नाव आठवे ना, पण त्या कवितेची स्लोगन आहे, ओ चाइल्ड आय लिव्ह फॉर यू, ओ चाइल्ड आय लिव्ह फॉर यू. आता कवी आठवतील थोड्या वेळानं. एक मिलिटरी मॅन बायकोला पत्र पाठवतो, आता मी तुला भेटायला येणार आहे 15 दिवसानंतर, आणि नुकतंच 15 दिवसात तिचं मूल जन्माला आलेलं आहे. त्याला गोळी लागते, तो निघणार असतो त्याच्या आदल्या दिवशी आणि तो शहीद होतो.
तो येण्याऐवजी त्याची डेड बॉडी आणली जाते आणि हिला सांगतात की युद्धात तो जखमी झालेला आहे आणि जगण्याची शक्यता कमी आहे. आणतात तिथे 15 दिवसाचं बाळ घेते आणि त्याच्या अशी डेड बॉडी जवळ अशी अशी खिन्न मनानं उभी राहते. तिला काही सुचत नाही काय करावं. तेवढ्यात ते ख्रिश्चन पादरी येतात, त्या मुलाला घेतात आणि तिच्या समोर धरतात आणि तिला सांगतात तुला त्याच्याकडे नाही याच्याकडे पाहून जगायचंय. तिच्या तोंडात एक शब्द बाहेर येतो, ओ चाइल्ड आय लिव्ह फॉर यू, ओ चाइल्ड आय लिव्ह फॉर यू. तेच त्या कवितेचं वर्णन आहे. अशी एक इंग्लिश पोएम आहे द सेवन लव्ह. मला वाटतं विल्यम वर्ड्सवर्थ किंवा विल्यम ब्लेक यांची असावी. द सेवन लव्ह. निरागसतेने काम करावं, मृत्यू कसा असावा हे 3 वर्षाच्या मुलीला कळत नाही असा त्या कवितेचा आशय. आणि बहिणाबाईंचं जे काव्य तुमच्या समोर मांडलं तो पोलाइटपणा जर तुमच्यात असेल तर केळीच्या बांधावरचं म्हणजे बांधावरचं केळीचं मोठं झाड, त्याचं मोठं पान, जोरात वारा आला की पान ते वारा अडवतं, टाट टाट फुटतं आणि निघून जातं. पण शेजारी असलेल्या चिंचेच्या पानातनं वारा अलगद निघून जातो, ते फाटत नाही. जोपर्यंत तुमच्याकडे विनम्रता विद्या विनयेन शोभते. आणि सगळे विद्यार्थी आहात ना तर लक्षात ठेवा, सुखात विनो कुतो विद्या विद्यार्थिनो कुतो सुखात. कितीही मी म्हणालो मी खूप हुशार आहे, माझ्या इतका दुसरा कोणीच हुशार नाही, तर कोणाला काहीच येत नाही, त्या दिवशी तो माझ्या वैचारिकतेचा अंत तो विद्या विवादाय धनमदाय शक्ती परेशान परपीडनाय खलस्य साधू विपरीत नेत ध्यानाय रानाय रक्ष. हे संस्कृत सुभाषित काय पाठ करून ठेवा. आणि चांगला इतिहास लिहायचा असेल तर स्मरणशक्ती वाढवायची, आणि स्मरणशक्ती वाढवायची असेल तर दररोज किमान एक संस्कृत श्लोक किंवा एक संस्कृत कविता पाठ करायला शिका. सुरुवातीला जमणार नाही, 8-10 दिवस अवघड जाईल, पण एकदा गोडी लागली तर तुम्ही माघार घेणार नाही, एवढं मात्र खरं. म्हणून कोणत्याही किल्ल्याकडे पाहण्याची दृष्टी, इतिहासातल्या कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी ही पहिली निकोप ठेवा. उडेपणा अजिबात ठेवू नका स्वभावामध्ये. नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. माहेरच्या साडीच्या चित्रपटात एका हातावर राखी बांधते ती अलका कुबल, त्या अजिंक्य देवच्या त्याचा ऍक्सिडेंट होतो, त्याचा तो हात वाचतो, दुसरा तुटतो, ती सावधराई म्हणते असं असं केलं, तिने राखी बांधली. तो एवढ्या विपरीत दवाखान्यात पण म्हणतो, अगं भाई ज्या हाताला बांधली तोच हात वाचला, ज्याला बांधली नाही तो तुटला. इतिहासाच्या अभ्यासाकडे जोपर्यंत हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येत नाही तोपर्यंत त्याला पुढे जाता येत नाही. म्हणून स्थानिक इतिहास अभ्यासताना पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्हाला दिसणार आहे, अगदी साधी गोष्ट. मी वर्गात आल्यानंतर पहिला माझा पेन उघडला, तुमच्या कुणाच्या डोक्यात आलं का पेन या गोष्टीला एक इतिहास आहे? हिस्ट्री ऑफ पेन अँड हिस्ट्री ऑफ पेन्सिल. मार्क ब्लॉक नावाच्या एका फ्रेंच विचारवंताचं पुस्तक आहे, 350 पानाचं, हिस्ट्री ऑफ पेन अँड हिस्ट्री ऑफ पेन्सिल. पेनचा इतिहास साधी गोष्ट आहे ना. ज्ञानदेवांच्या टाकबोरू पासून अत्याधुनिक युनिबॉल आयबॉलच्या पेन पर्यंत पेन आला कसा? शाई पेनची किंमत काय माहिती आहे? इंक पेन सगळ्यात चांगला इंक पेन 2,64,000 रुपयाचा आहे. त्यातला एवढा भारी नाही परवडला मला, पण मला इंक पेनचा शौक आहे, माझ्याकडे इंक पेनचं कलेक्शन आहे. तर एक महागडा पेन घेतलाय मी 75,000चा इंक पेन. त्याची जी निप आहे, ती कमीत कमी 25 ते 30,000ची प्लॅटिनम या धातूपासून बनवलेली. इतका सुंदर चालतो आणि ती शाई इतकी भारी आहे की ती तुम्ही एकदा पेन ओढला की 7 रंगामध्ये सुकल्यानंतर ती शाई जाते. मला ते पेन आणि पेन्सिल ते नाही सांगायचं, मला सांगायचं काय ते लक्षात घ्या. पेनचा विकास कसा झाला, पेन्सिल लाकडात ते कार्बाईड बसवावं ग्राफिट आणि ते करावं. 3 इडियट पाहिलाय ना, मग तेव्हा पेन नाही वापरलं, पेन्सिल का नाही वापरली? तेव्हा माझ्या डोक्यात आलं, या आमिर खानच्या डोक्यात हे काहीतरी भूत असं वेगळं का आलेलं आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना दक्ष राहायचं. त्याचा लगान चित्रपट पाहिल्यावर म्हटलं लगान चित्रपट चुकलेला आहे. हा, आम्ही मेल केला त्यांना, कसा काय चुकलेला आहे? तुमच्या कोणाच्या आता लक्षात आलं नसेल, कारण जी इतिहासातली पहिली मॅच झाली ती 60 ओव्हरची होती. आमिर खानच्या लगान सिनेमात ती 50 ओव्हरची दाखवलेली. आमच्या ज्या मित्रांनी त्याला सांगितलं 25 लाख रुपये पॅनल्टी आमिर खानने त्या माणसाला दिली. आता जो पानिपत सिनेमा आला ना, पानिपत, त्याची स्क्रिप्ट मी तपासलेली आहे. पानिपतची अख्खी स्क्रिप्ट स्क्रीनिंग पूर्वी म्हणजे तो प्रकाशित जाहीर होण्यापूर्वी तपासलेली आहे. त्याच्यामध्ये मिलिंद गुलेजरांची भूमिका केली. त्यांना म्हटलं अहो तुमचं शूटिंगच अख्खं चुकलेलं आहे. म्हणलं दत्ताजी शिंदे तुम्ही इकडे गेल्यावर
दाखवलं आणि तिसऱ्या सीन मध्ये तो जिवंत दाखवलाय परत म्हटलं तुम्ही. परत बदललं मिलिंद गुणाजी नीते. म्हटलं सर माहीतच नव्हतं, पण पांडुरंग बलकवडे यांनी सगळी स्क्रिप्ट तपासली. इतिहासाच्या विद्यार्थ्यांचे डोळे दक्ष पाहिजे. गल्लीत जाताना सुद्धा वेगळी बीड जरी दिसली ना त्याला, तरी सिंधू संस्कृतीचा जन्म होतो बरं का. ही लोकलची दृष्टी तुमच्याकडे पाहिजे. चालता चालता सर त्राशाड्यांचा आडनाव पाटील, पण ते कुलकर्णी का नाहीये? बरं कुलकर्णी मध्ये देशपांडे का नाहीये? पाटील कुलकर्णी देशमुख देशपांडे ही मुळात आडनावच नाहीत सर, या प्रशासनाच्या पोस्ट आहे. आता पाटील हा शब्द आला कसा? लोकल हिस्ट्री मध्ये पहिलं जाऊन वेळा आडनाव आला. कुणाचं आडनाव कसं पडलं? आता पाटील म्हणजे माणूस जेव्हा लिहायला लागला तेव्हा आता लिहायचं कशानं? कोळसा आणि कापूस. कापूस जो आहे ना, कापूस गोळा करायचा, त्याच्यावरती चिंचोके आहेत ना सगळे, हे सगळे चिंचा खायच्या, चिंचोके भिजवायचे, त्याचा कवर काढून टाकायचा, त्याची खळ तयार करायची चिकटण्यासाठी, आणि ती त्याच्यावर अंथरून त्याचा एक पट्टा तयार करायचा. पट्टा त्याच्यावर कोळशानं काळं करून ते लिहायचे. माणूस पहिल्यांदा ते लिहू लागला. पहिलं धूळपाटी, धूळपाटी नंतर कापसाची पाटी आली, आणि आता एक ठेवायचा कसा हा पट्टा? अख्खा तर ठेवता येणार नाही, मग तो असा चौकोनात कापला आणि असा अख्खा तो मोठा ठेवणार नाही, मग तो गोल केला. एखाद्या डोक्यात आलेला गोल करा, तो त्याच्या काहीतरी टाकलं पानं झाडाची आणि भोजपत्र टाकून तो गोल केला. आता हा शेप कसा ठेवायचा? तर हिरवा बांबू कापायचा, त्याच्यामध्ये तापून असा एक सरळ प्रेशर कुकर तयार करायचा, त्याचा नागालँडसारखा. बांबू, प्रेशर कुकरची कल्पना बांबू पासून आलेली आहे. तो तयार करायचा आणि तो पट्टा बरोबर त्यात टाकायचा. बांबूला संस्कृत मध्ये म्हणतात कील. कील. तुम्ही काय केलेलं आहे? पट्टा तयार केलेला आहे, त्यात टाकलेला आहे, शब्द आला पट्टकील. संस्कृत शब्दामध्ये भर पडली. संस्कृत भाषेमध्ये जगात जेवढे शब्द आहेत साधारणतः संस्कृत भाषेमध्ये, मी चुकत नसेल तर 36 कोटी 78 लाख आणखी काहीतरी एवढे शब्द संस्कृत मध्ये. याच्यामध्ये पाणी या शब्दाला 1500 शब्द आहेत, आणि आणखी फूल या शब्दाला 2000 शब्द आहेत संस्कृत मध्ये. म्हणून संस्कृत भाषा ज्याला आली ना, तो बोलायला पक्का वाघ झाला, तो कधीच घाबरत नाही. आता तो असा गोल केला, त्या बांबू टाकला, शब्द आला पट्टकील. आता हे संस्कृत बहुजनांना येत नव्हतं. आता हे सांभाळायला कोणाकडे द्यायचं? ज्या काम गावाच्या संरक्षणाचं लेखनाचं काम करत होता त्याच्याकडे ते सांभाळायला दिलं. मग तो आला पाटेलू, आणि पाटेलू हे पद होतं, त्याच्यावरनं सर आपलं आडनाव आलं पाटील. कुलकर्णी म्हणजे लेखनाचं काम करणारी पोस्ट. हे पाटील हे एन्शंट इंडियन आहे, कुलकर्णी हे मिडिवल इंडियन आहे. मग देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन हे सगळे आले. आता गायकवाड, गायकवाड हे पण एन्शंट इंडियन नेम. ते म्हणजे त्यावेळेस तलावाच्या आसपास गाया पाळणारी जमात आणि दूध विक्रेती जमात म्हणजे गोकवाट संस्कृत शब्द आहे, त्याचा शब्द आला गायकवाड. अशी आडनावाची उत्पत्ती तुम्ही प्रादेशिक असू द्या, नॅशनल असू द्या, किंवा साधा इतिहास असू द्या गावाचा, छोट्या छोट्या गोष्टीचा इतिहास लिहिता येतो गावामध्ये. आता संगमनेरचं काय प्रसिद्ध आहे मला माहित नाही, पण जिलेबी आहे. मी कधीतरी इकडे आलो की आमची आई सांगते, बाळा जिलेबी घेऊन ये, जोशांची जिलेबी. मला जोशांची काही घेणे देणं नाहीये, पण ही जिलेबी कुठून आलं? हा मिठावडा कुठून आला? ही मिसळ कुठून आली? खाद्य पदार्थाचा इतिहास. आपण सगळे बाजरी खात नाही, पण युनेस्को मध्ये गेलं ना तर मिलेट्स नावाचा एक प्रकार आहे. हो, बाजरीची घुगरी अकबराच्या काळामध्ये राजेशाही जेवण होतं. आता हे जर सांगितलं तर आपल्याला काय सर किरकोळ गोष्ट सांगता? म्हणजे स्थानिक इतिहास इतक्या बारीक बारीक गोष्टी दडलेला आहे. साधी साधी म्हणजे तुमच्या गावाचं नाव काय? गावाचं नाव, पहिला गावाच्या नावाचा शोध घ्या. दुसरं, इतिहास हा शब्द जेव्हा उच्चारता तेव्हा दोन गोष्टी ठेवा. हिस्ट्री इज नॉट अ स्टोरी ऑफ ओनली किंग अँड क्वीन. हिस्ट्री इज द स्टोरी ऑफ कॉमन मॅन. हिज स्टोरी प्लस हर स्टोरी इज इक्वल टू हिस्ट्री. फक्त राजाचा नाही, शिवाजी राजांचा एकट्याचा नाही, तर त्यांना साथ देणाऱ्या मावळ्यांचा.
आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती, पण तानाजी बालुशाहींचा इतिहास कोणी लिहिलाय का? मुरारबाजीचा लिहिलाय का? बाजी प्रभूचा लिहिलाय का? सामान्यांचा. अगदी अफजल खान प्रकरणामध्ये दिवस रात्र त्या अफजल खानाच्या सैन्यात मिळून बापाजी कृष्णाजी भोसेकरकर नावाचा गुप्तहेर असा घराघरात फिरत त्यांच्या टेंट मध्ये फिरत होता. सगळ्यांना सांगत होता उद्या पराभूत झाल्यावर सगळ्या व्यापाऱ्यांना तुमचे पैसे जर लुटले तर काय, आता दुसरा प्रताप गडावर ठेवा. सगळे वर ठेवले, काही नाही. दुसऱ्या दिवशी सापडा सुट झालं. 1,00,000-2,00,000 रुपये असे अनायासे मिळाले. आणि पेमगिरीवर गेलात ना आता तुम्ही, पेमगिरीवर गेल्यावर सहज पाहिजे या किल्ल्याच्या तटबंदीला जी होल आहे, ही होल म्हणजे काय? ती अशी तिरक्या रंगाची, तिरक्या आकाराची होल आहे, अशी खालच्या बाजूला जातात. काय त्याच्यामध्ये गन ठेवून त्या किल्ल्याच्या तटावर चढणाऱ्या लोकांच्या बरोबर डोक्यात गोळी घालता येते. त्याला म्हणतात ते जे आहे ना सगळं ते इतकं भारी आहे, इतकं सुंदर आहे की ते आर्किटेक्चर त्याच्यानंतर जन्माला आलेलं आहे. आता हे आर्किटेक्चर काही महाराजांच्या काळातले नाहीये. हे आर्किटेक्चर याला म्हणतात जंगी आर्किटेक्चर, हे यादव काळातलं आहे. मग किल्ला बांधला कोणी? किल्ल्याचा जन्म कसा झाला किंवा हिस्ट्री ऑफ फोर्ट काय, म्हणजे नावापासून सुरुवात करा आणि मग हळूहळू पुढे या. दुसरं, एखाद्या गावाचा वाडा हा इतिहासाचं मूळ साधन आहे. तुमच्या इथं संगमनेर तालुक्यातले 5-6 वाडे मी पाहिलेले आहेत. हो, इकडे या बाजूला जेव्हा हा हायवे मधनं बंद होता ना, बाहेरनं काढलेला होता, तेव्हा त्या एका गावच्या वाड्याला मी गेलो होतो. मला आता त्या गावाचं नाव आठवत नाही. प्रामुख्यानं राजकीय घटक, सामाजिक घटक, सांस्कृतिक घटक आणि प्रशासकीय घटक एवढे 5 घटक पाहिजे. आणि त्यातला एक म्हणजे साधना, इतिहासाची साधनं काय, जे दिसेल ते इतिहासाचं साधन आहे. कसं काय असं? जे दिसेल ते इतिहासाचं साधन आहे. आता पेन हे इतिहासाचं साधन आहे, मग पेन्सिल आहे, आपल्या हातातली जी हँडॅक्स आहे ना, घरी आपण लाकूड तोडतो, कुऱ्हाड, कुणाच्या डोक्यात आली लोखंडाची कुऱ्हाड करावी, लाकडाची का नाही केली? बरं, लोखंडाचा शोध कसा लागला? प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत शोधात जा. तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळ्या पद्धतीचा इतिहास सांगते. आता साधनं कशी वाचतात, कशी पाहतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एखादी वस्तू हत्यार आहे, ते हत्यार कधीच ठरवत नाही बोट कापायचं की पोट कापायचं. जे ठरवणारी व्यक्ती असते त्याच्या डोक्यात त्याचं उत्तर असतं. कन्फ्युशियस असाच एकदा वर्गात बसला होता. एक आघाव विद्यार्थ्यानं सुद्धा म्हणाला आघाव, असं 1 तासाभराचं चिमणीचं पिलू असं हातात ठेवलं आणि असं केलं. म्हणला गुरु सांगा बरं जरा, हे चिमणीचं पिलू मेलेलं आहे की जिवंत आहे? आता जिवंत म्हणलं तर तो फक्त प्रेस करेल, पिलू क्षणात मरणार आहे. आणि मेलेलं आहे म्हणलं तर तो हातच लावला असं उघडून दाखवेल त्याला. तर कन्फ्युशियस म्हणाला, बाळा याचं उत्तर तुझ्या डोक्यात आहे, माझ्या डोक्यात नाही. याचं उत्तर तुझ्या डोक्यात आहे, म्हणजे हातात आणि डोक्यात. तू ठरव तुला काय करायचं, हे करता आलं पाहिजे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी. त्यानंतर आपल्या पंचक्रोशीमध्ये कोणती गावं आहे, कोणती गावं आहे, आणि ज्या साधनांचं म्हणालो ना, त्या साधनांना पण वाचता आलं पाहिजे. ही साधनं वाचता आली पाहिजे. खूप चांगलं पत्र मिळालं, पण मला नीट वाचताच आलं नाही. एक पत्र सांगतो तुम्हाला, साधारणतः सूट कशी होते आपल्याकडनं वाचण्याची. एक मोडी वाक्य आहे. पुण्याहून नारायणगावला जाताना, पुण्याहून नाशिकला जाताना रस्त्यात नारायणगावला नाच तमाशे चालले होते. आता आमचं तमाशाचं गाव आहे म्हणून सांगितलं. पुण्यावरून नाशिकला जाताना रस्त्यात नारायणगावला नाच तमाशे चालले होते. हे वाक्य माझ्याकडनं अनुवाद करताना चुकलं. पुण्यावरून नाशिकला जाताना रस्त्यात नारायणगावला नाचत मासे चालले होते. किती अर्थाचा अनर्थ झाला, किती झाला. संभाजी महाराजांनी सिद्धीच्या जंजिऱ्याच्या मोहिमेत सिद्धीच्या विरुद्ध पोर्तुगीजांकडे लेटर पॅडवर मागितली, मला दारू हवी आहे. आता दारू पिण्याची असेल का ती? नाही, ती अर्थातच सुरुंगाची दारू होती. लढाईची दारू गोळा होता तो. आम्ही गोळा सोडला, मात्र सोडला, फक्त दारू केली. आणि पानिपत करापासून सगळ्या कादंबरीकारांनी संभाजी महाराजांच्या आयुष्याची बर्बादी करून टाकली. इतिहासात तुमची एखादी गोष्ट आणि एखादा चुकीचा शब्द पार इतिहासाचा भट्ट्याबळ करतो. म्हणून साधनं ही खूप चांगली वापरायची असतात. एका लहान मुलीनं मोठ्या बहिणीला पत्र लिहिलं, बाबा अजमेर गए. तिचा भाऊ अजमेरला होता. तिने पत्र लिहिलं, बाबा अजमेर गए, आणि तिचा मात्रच विसरला. पत्र मिळाल्यावर तिने वाचलं, बाबा आज मर गए. इतिहास कसा असतो, किती बारकाईने पाहायचा असतो. म्हणून तुमची निरीक्षण शक्ती ही उत्तम पाहिजे, आणि ती इतकी उत्तम पाहिजे की
तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं डोळ्यानं अवलोकन करता आलं पाहिजे. निरीक्षण शक्ती पाहायचं कसं कोणत्या गोष्टीकडे, आणि त्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर त्याच्या सभोवतालची परिस्थिती कशी आहे ही माणसं वाचता आली पाहिजे. आग्र्याच्या किल्ल्यात जेव्हा महाराज कैदेत होते तेव्हा त्यांचा सगळा खजिना संपला, बहुतांश संपला, आणि पैसे संपले, पण आता परत यायचंय ना इकडे. त्यांनी असा एक माणूस शोधला तेव्हा 65-66 साली, आणि त्याला एक मेसेज पाठवला, मला गरज आहे, जरा मदत कराल का. त्याने फक्त सांगितलं, आकडा सांगा. 1666 साली जानेवारी फेब्रुवारी महिन्यात 64,000 रुपये त्या माणसानं महाराजांकडे पाठवले. औरंगजेबाच्या राजधानीत औरंगजेबाच्या विरुद्ध कसलाही जामीन काय गॅरंटी न घेता त्याने 64,000 रुपये आग्र्याच्या एका व्यापाऱ्याने महाराजांना दिले. 4 महिन्यानंतर त्याचे पैसे त्याला परत मिळाले, पण त्याची आणि महाराजांची फक्त एकदाच भेट झाली. माणसाची एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी आणि माणसं ओळखण्याची निरीक्षण शक्ती ही इतिहासातनं जेव्हा शिकाल तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा साधा चांगला इतिहास लिहिता येतो. एखाद्या मुलीचं नाव सीमा असतं, आपण सहज जातो, पण आपलं सीमाबद्ध वागणं असावं, सीमाबद्ध भूभाग असतो, आपलं बोलणं लयबद्ध असावं, सीमाबद्ध असावं आणि मर्यादित असावं. एकदा दात आणि जीभ दोघांचं भांडण झालं, दात आणि जीभ दोघांचं भांडण झालं, आणि हे कबीरांनी पाहिलं. कबीरांनी एक वाक्यच लिहून टाकलं. ते दात म्हणत होते, तू एकटीच आहे, आम्ही 32 आहे, तुला चावून खाऊ. तिने बेटा जरा सोच के बोल ना. कसं काय, तो संवाद आहे कबीरांनी हिंदीत केलेला. दंत कहे जीभ से तू अकेली हम 32 आहे, मारून टाकू म्हणले तुला चावून. ती म्हणाली, भैया एक बार टेढ़ी चलू तो 32 से निकल जाए. आलं का लक्षात, एक बार टेढ़ी चलो तो 32 से निकल. कोणी वाकडं बोललं ना, खाट दिशी 32 पाडी तुझी डायरेक्ट, खाट दिशी हात वर माणूस म्हणतो. असं का होतं, ह्या मानवी स्वभावाचे पैलू काय, त्याची गुणवैशिष्ट्य काय, तुम्हाला समाज वाचता आला पाहिजे, म्हणजे सामाजिक इतिहास लिहिता आला पाहिजे. जसा गावाच्या आतला इतिहास आहे तसा गावाच्या बाहेरचा पण इतिहास आहे. हे दोन्ही इतिहास तुम्हाला एकत्र करता आले पाहिजे. नाहीतर हा कुलकर्ण्यांचा, हा गायकवाडांचा, हा राजदेवांचा असं नाही. इतिहास फक्त आणि फक्त असतो तो माणसांचा. आणि माणूस काय आहे, मम वर्तमानुते वर्तन्ते इति मनुष्याः. माणूस काय आहे, माणूस स्थितप्रज्ञ कसा असावा, ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की माणूस काय असतो आणि त्याच्या स्थितप्रज्ञतेचे जे 24 गुण आहेत ते अख्खे 24 गुण शिवाजी महाराजांच्या अंगी होते. म्हणून शिवाजी महाराज हे बहुभाषा कवी होते. असा काहीतरी एक वेगळा गुण, वेगळा अभ्यास आपल्याला मानता आला पाहिजे. ज्या सीमा शब्दाचा उल्लेख केला ना, तो यासाठी तुमच्या गावाच्या सीमा किती आहेत त्याला म्हणतात शिवार. सचिन सर गावात राहतात ना तिकडे, आम्ही कळसुबाईच्या शिवारात आलो. मी मागच्या 2 आठवड्यापूर्वी आलो होतो कळसुबाईला. प्लॅन होता ट्रेकिंगला जायचा, पण एवढा धोधो पाऊस कोसळला की आमचे टेंटच रात्री निघून गेले. आम्ही 12-1-1:30 वाजेपर्यंत सगळे काजवे पाहिले त्या दरीमध्ये, आणि टेंट घेतले, बाजूला लावले. आमचे पाण्यातच टेंट, त्यामुळे आम्ही कुठे होतो हा काही विचारायलाच नको. आम्ही ते ट्रेकिंग रद्द केलं. दुसऱ्या दिवशी एका आदिवासीच्या घरी गेलो, त्याच्यात तिथं तळ टाकला. त्याला आता तुझे लुंगी कपडे काय असतील नसतील ते 3 दिवस थांबलो आम्ही तिथे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मी त्या लोकांची आडनावं, त्या लोकांचं खाणं, त्या लोकांचा भात, जाताना जेवढा एक जांभळा राईस आहे या भागातला, त्याला म्हणजे जेवढा असेल तेवढा दे, जेवढे पैसे तेवढे घे म्हणलं तुझ्याकडे, म्हणजे काय किंमत असेल तेवढी. आता हा निळा आणि जांभळा राईस आपण कोणी खात नाही. खाद्य संस्कृतीचा स्थानिक इतिहास लिहिताना, पण जागतिक बाजारपेठेमध्ये आज तो कमीत कमी 300 ते 400 रुपये किलो आहे. पुण्याला माहिती हा जांभळा राईस आहे म्हणून. 100% औषधी गुणधर्माने युक्त असलेली ती तांदळाची जात आहे. याच्यावर आपण कधी लक्ष देत नाही. आपण लक्ष देत नाही कधी. तो छोटासा गोटी आंबा आहे ना, गोटी आंबा तिकडे खूप मिळतो, गोटी आंबा म्हणतो त्याला. पण हा गोटी आंबा नाहीये. या गोटी आंबा आम्ही आमच्या जुन्नर तालुक्यात स्थानिक आंबा असा घेतला. सहज डोक्यात विचारला, हा आंबा किती जुना आहे, किती जुना आहे, म्हणून शोधलं आम्ही त्याचं उत्तर. 4000 वर्षांचा त्या आंब्याचा इतिहास लिहून काढला. शिलालेखांमधनं, किल्ल्यांवरनं, सगळ्यावरनं कुठे कुठे आलेलं आहे, लेण्यांमध्ये आलेले उल्लेख सगळे शोधले. आणि
ऍग्रिकल्चर सेंट्रल मिनिस्टरला जाऊन भेटलो आम्ही. त्यांना म्हणलं सर आम्ही असं एक लोकल प्रॉडक्टचा असं तयार केलेलं आहे. 40 मिनिटाची आमची भेट झाली. मला म्हणले सर याचं एक पुस्तक तयार करा. केलं आम्ही. माझ्या पाठीमागे एक कॉलेज आणि संस्था उभी राहिला. एक प्रपोजल केलं, त्याचं GI मानांकन घेतलं सर. शिवनेर हापूस नावाचं ब्रँडिंग केलं, त्याचं पेटेंट घेतलं आम्ही. लोकल हिस्ट्री, लोकल हिस्ट्रीतनं स्थानिक इतिहास काय आहे तो स्थानिक नाहीये. लोकल टू ग्लोबल, लोकल टू ग्लोबल इज इक्वल टू ग्लोकल. हा एक नवा शब्द आला इंग्रजी शब्दकोश. लोकल टू ग्लोबल अँड लोकल याच्याही पेक्षा शुद्ध मराठी शब्दांमध्ये सांगतो, हे जग सगळं ब्रह्मांड आहे आणि हा आपला इथे एक पिंड आहे प्रत्येकाचा. आपण म्हणतो ना शांत राहणं आणि पोलाइटपणे बोलणं हा राजदेव सरांचा पिंड आहे. हा राजदेव सरांचा पिंड आहे समजा. आता त्यातली व्यक्ती सोडून द्या, त्या व्यक्तीचा जो पिंड असतो हा पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे मी घरात उत्पादन केलेली वस्तू जगाच्या बाजारपेठेमध्ये विकण्याची मला कला अवगत असणं म्हणजे स्थानिक इतिहास लिहिणं. चितळेची भाकरवडी ही नेदरलँडला निर्यात होते. ते काय आहे मित्रांनो, यालाच पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात. आपली बाजरी आणि बाजरीच्या घोगऱ्या युनेस्को मध्ये जातात. आता ज्या मोठ्या सगळ्या राष्ट्राध्यक्षांचं भारत मंडपामध्ये जे झालं ना जेवण, त्याच्यात बाजरीच्या घोगऱ्या होत्या. आता आपण तरी घरी खातो का बाजरीच्या घोगऱ्या? अकबराला चित्तोडगड घेता येत नव्हता. 3.5 वर्ष त्याचा लढा चालला. शेवटी त्याने वेश बदलला आणि एका आजीच्या घरी गेला बाजूला. म्हणलं आजी जेवायला देते का? आजी एकटीच होती आजी. ती म्हणली बाळा काही नाही, बाजऱ्या खातो का? हा, त्याने सांगितलं नाही मी अकबरी बनू. आता त्याच्या ताटात वाढल्यावर तिच्या घरी तूप नव्हतं. तिने जे तेल होतं ते टाकलं राहायचं. आता याने काय केलं, असं घेतलं आणि मध्यभागी हात घातला. ती म्हणली तू पण त्या मूर्ख अकबरासारखा वागायला लागला, डायरेक्ट मध्ये हात घालतो. तुला जिंका खायचंय ना तर बाजूने तोडून खा ना, जरा सीमा बघ त्या गोलच्या म्हटला. तेव्हा अकबराच्या तेव्हा लक्षात आलं की आपण कसं चुकलेलोय. तो म्हणला आजी अकबराची चूक काय? म्हणलं त्याला चित्तोडगड घ्यायचा आहे, पण त्या मूर्ख राजाला एवढं कळत नाही त्या बादशाला मध्ये कशाला जातो, कडेकडेनं घे ना गावाच्या सीमा. म्हणजे त्या किल्ल्याचा घेरा आणि चतुर्सीमा अशा लक्षात घ्यायच्या. म्हणून गावाच्या डायरेक्ट सेंटर मध्ये या गावाचा इतिहास लिहितो. अजिबात नाही, गल्लीपासून सुरुवात करा आणि दिल्लीपर्यंत. आता गल्लीचं नाव कसं पडलं? तुमच्या संगमनेर मधल्या एखाद्या गल्लीचं नाव सांगा मला. आता हे रंगार गल्ली ना? हा, रंगार हे हा शब्द कुठून आला? रंगार. इस्लाम मध्ये रंगरेज नावाची एक जमात आहे, मौमी रंगरेज. त्यातला एक आहे ना हा काचेच्या बांगड्या बनवणार. कचकडी नावाचा एक समाज, कचकडी त्यांच्या मधला, तो काचेच्या बांगड्या बनवतो. पण काच मातीपासून बनवतात. मग मातीपासून काच बनवण्याचं संशोधन एन्शियंट पिरियड मध्ये कोणी केलं असेल? आता रंगरेज म्हणजे का आले? आता बरं झालं हे रंगरेज गल्ली सांगितली. ते रंगरेज गल्लीचं आमच्या गावाचं नातं खूप वेगळं आहे. म्हणजे हे दोन्ही व्यापारी एकमेकांचं आदान प्रदान आमच्याकडे करत होते. काही नाही, वेगवेगळे जेव्हा हातमागावर घोंगडी दिली जायची तिला वेगळे कलर दिले जायचे. हे झाडाच्या नैसर्गिक फुलांपासून आणि सालीपासून कलर तयार करायचे. बिलाई, तरवड, त्यानंतर हिरवी पानं, चिंचेची पानं ही सगळी गोळा करायची. पिवळं असेल तर तरवडाची पिवळी फुलं वेगळी करायची. बाभळीची पिवळे लोलक असताना एक कविता होती, मला आठवतं का ती सात्विक आठवतं. लवलव हिरवी गार पालवी, काट्यांची वर मोहक झाली, गमगम करते लोलक पिवळे, फांदी तर काळोखी काळी, दूर कुठेतरी बांधावरती झुकून जरासी उभी एकटी लागत शेळ्या पायाजवळ. ते लोलक पिवळे ना ते बाजूला काढायचे, पाण्यात भिजवायचे, पिवळा रंग तयार होतो. त्याला म्हणतात नॅचरल कलर. हॉटेलमध्ये जेवल्यानंतर जर तुमच्या हाताचा कलर गेला नाही तर आर्टिफिशियल फूड त्यात वापरलेलं, एवढं लक्षात ठेवा. त्याला अजिनोमोटो म्हणतात. आणि जर हात धुतल्यानंतर कलर लागला नाही, इट्स अ नॅचरल फूड म्हणायचं. मग अशा हॉटेलमध्ये परत कोणत्या पहिल्या हॉटेलमध्ये जायचं नाही जिथं अजिनोमोटो वापरलेले आहे, याला आर्टिफिशियल कलर म्हणतात. अशा हॉटेलमध्ये पुन्हा जेवायला जायचं नाही. म्हणजे खाण्याचा सुद्धा इतका चांगला इतिहास आहे. तर हे सगळे कलर एकत्र करायचे, त्या धाग्यांना द्यायचे, त्यांना म्हणायचे रंगारी. त्यांचा आडनाव पडला रंगरेज. काय? रंगरेज. आमच्या नारायणगावचं मध्ययुगातलं नाव होतं रंगाऱ्याचं गाव. रंगाऱ्याचं गाव म्हणजे तुमच्या गावातल्या मुली त्यावेळेस आमच्या गावात दिलेल्या आहेत, आमच्या गावातली मुली इकडे दिलेल्या आहेत, असे वैवाहिक संबंध आहेत.
एक पेठ आहे आमच्या जुन्नरला, कागदी पुरा. कागदी पुरा. आता संगमनेरच्या जुन्या रोडने जर आलो ना तर पहिल्यांदा मोमीनपुरा लागतो. आता हे पुरा म्हणजे काय? पेठ हा नवीन शब्द आहे, पुरा हा मध्ययुगीन शब्द आहे आणि एन्शंट मध्ये वेगळा होता. एन्शंट मध्ये पेठा नव्हत्या, मोठमोठ्या डायरेक्ट साइट्स गल्ल्या होत्या पुरा. आता हा पुरा हा मूळ पर्शियन शब्द आहे. पुरा म्हणजे मोहल्ला, मूळ पर्शियन शब्द. उर्दूत तो आला मोहल्ला या नात्याने. इस्लाम बांधव इथे राहतात ते. आता आमच्याकडे कागदी पुरा आहे. असा कागदी पुरा म्हणजे कागदाचा शोध लागल्यानंतर भारतात पहिल्यांदा कागद तयार करणारी जमा, त्यांचं नाव पडलं कागजी. कागजी जुन्नरची साधारणतः ही 1300 सालातली आणि उत्तम प्रतीचा कागद करायची. म्हणजे तुकोबारायांच्या गाथेचा कागद त्यांनीच बनवलेला आहे. औरंगजेबाच्या क्रॉनिकलचा आणि डायरीचा कागद त्यानेच बनवलेला आहे. आणि अकबरनामा सुद्धा त्याच कागदावर लिहिलेला आहे. आणि मोगल दरबाराला दिल्ली पर्यंतचा सगळा कागद हा महाराष्ट्रातून जातो. कागद या शब्दाचा कागदावर दि कोंडा नावाच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये इतिहासाचे प्राध्यापक मोगलचे त्या माणसाने पीएचडी केलेली आहे. थोडे जरा डॅशिंग घेत पण चांगले दि कोंडा जरा डॅशिंग घेत. म्हणजे त्यांच्याशी असं सरळ बोललं तर ते कधी बोलतात चांगलं, पण सरळ बोलली की नाही असं आपल्याला वाटतं. पण अतिशय स्वच्छ मनानं, म्हणजे अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ माळ त्याचे गळा असून. वारकरी कुणाला म्हणायचं? गळ्यात माळ घातली त्यालाच नाही. माझ्या याच्यात नाहीये, पण अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ माळ त्याचे गळा असो नसो. म्हणून गाव पाहताना गावाच्या सीमा, गावाच्या पंचक्रोशीतली गावं, गावाची लोकसंख्या आणि गावातलं पाणी. गावातलं पाणी हे सगळ्यात महत्वाचं आहे. महाराष्ट्राच्या एकूण गावाच्या नावांच्या पैकी 55% गावांची नावं ही पाण्यावरून आहे. संगमनेर पाण्यावरून आहे, जुन्नर पाण्यावरून, संगमनेर, जुन्नर, अंमळनेर, जामनेर, भीमनेर ही सगळी नेर म्हणजे पाणी, नेर म्हणजे नहर, नहरच्या ठिकाणी केलेली वस्ती, इट्स कॉल्ड पाण्याची झालेली वस्ती. नगरेची वसवावी, जलाशये निर्मावी. ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतला हा श्लोक तुमच्या लक्षात आलेला असेलच. आता गावाचं नाव कसं पडतं, आडनाव कसं पडतं, आडनावे कशी पडतात? कोले सरांचं आडनाव राहिलं. आडनावे कशी पडतात? एक मानवी स्वभाव. मानवी स्वभाव सारखाच चोरतो, त्याचं आडनाव चोरटे. खूप हुशार आहे, प्राण्यांवरनं कोल्हे. हुशार, चतुर. म्हणजे एक संस्कृत ग्रंथातला उल्लेख सांगतो, जर समजा कुणाला बौद्धिक लोकांमध्ये प्राचार्य करायचं असेल ना तर कोल्ह्यासारखी चतुर बुद्धिमत्त असलेल्या व्यक्तीला करा. हो, ते प्राण्यांवरनं वर्गीकरण झालं. दुसरं स्वभावावरनं, तिसरं व्यवसायावरनं. रंगरेज रंगीत उद्योग येतो म्हणून कुलकर्णी व्यवसायावरनं आडनाव आलं. आणि या सगळ्यांशी जर जुळणारं नसेल तर तुमच्या गोत्रावरनं आडनाव आलं. आता गोत्र सुद्धा फार गंमत आहे. आम्ही कुरुक्षेत्रावर गेलो, आमच्या एका सहकारी प्राध्यापकाला संस्कृत काही नीट येत नव्हतं. तिथल्या एका पुरोहितानं म्हणलं तुमचं असं असं करा. तो म्हणला तुम्हाला दान दिल्याने त्यांना मिळणार आहे काय? आता आम्ही 2 जण आणि ते 25 जण. आला का भांडणाचा किस्सा. शेवटी आता हे भांडण म्हटलं आता मार खाण्यापेक्षा सोडवलं तर पाहिजे ना. मग हळूच त्या पुरोहिताजवळ गेलो. म्हणलं पुरोहितम अत्री कश्यप गोत्रो हम न ते आत्री गोत्रो हम. म्हणजे आमचं काही तुमच्यासारखं बौद्धिक नाहीये, कोणतंच गोत्र कोणाला नाही, असं कश्यप नावाचं आमचं गोत्र आहे. तो शांत झाला. त्याच्या लक्षात आलं हे बहुजन समाजातली लोक आहेत आणि हे पुरोगामी आहेत, हे आपल्या काय नादी लागणार नाहीत आणि आपण ह्याच्या नादी. फक्त मी त्याला हे संस्कृत मध्ये सांगितलं. तुम्हाला संस्कृत कसं काय येतं? म्हटलं मी शिकलेलो आहे. मग त्याच्या लक्षात आलं की ठीक आहे म्हटलं आमचं आम्ही करतो कर्मकांड, तुम्ही असं करा. फक्त एवढंच केलंय म्हटलं आम्ही, मंदिरामधला कर्मकांडाचा कचरा टनाने बाहेर काढण्याचं काम हे बहुजन समाजाच्या पुरोगामी नेतृत्वानं केले. ही जी मंदिर आहेत ना, मंदिरं कशी पाहायची? आपण जातो मंदिरात, गणेशाच्या मंदिरात गेलो, गेल्या मंदिरात प्रवेशद्वार छोटा असतं म्हणजे वाकून या. लय ताट गेला तर टाळकं फोडून घे. जे करायचं ते आपल्या हातात असतं, मंदिराच्या नाही. आपण जातो पहिले तर खालच्या याच्या पाया पडतो आणि वर जातो. तसं नाही करायचं. जो खालच्या छोट्या दाराचा असतं त्याच्यावर उजवा पाय द्यायचा आणि हात बरोबर काटकोनात वर गेला पाहिजे. वर गणेश असतात
त्याला म्हणतात गणेशपट्टी. ही यादव काळात जन्माला आलेली आहे. पहिलं, वर मंदिराला गणेशपट्टी असेल तर मंदिर हे यादव काळात आहे. गणेशपट्टी नसेल तर कमीत कमी 1000 वर्षापूर्वीचं एक मंदिर आहे. पण आता सध्या आज या घडीला 4000 वर्षापूर्वीची मंदिरं नाही आहेत. पण मंदिर कधी जन्माला आलं? अगोदर भारतात लेणी जन्माला आल्या, नंतर मंदिर जन्माला आलं. मंदिराचा हिस्ट्री ऑफ टेम्पल, हिस्ट्री ऑफ केव्स, लेण्यांचा इतिहास हे पहिलं. मंदिराच्या बाहेर कुठेतरी असा एक उंच दगड असतो आणि त्या दगडावर काहीतरी एक असा कोणीतरी कोरलेला असतो. काय म्हणतात त्याला? काय माहित नाही आपल्याला. त्याला म्हणतात बिरगल. म्हणजे आपल्या कम्युनिटीला, गावाला वाचवण्यासाठी शत्रूकडनं जो मारला गेला त्याच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेला स्तंभ म्हणजे विरगळ. तो एका कुटुंबाचा, एका गावाचा, एका लढाईचा, एका बलिदानाचा इतिहास. त्यानंतर गावात शैक्षणिक विकास कसा झाला? संगमनेरला पूर्वी प्राथमिक शाळा होती, आज रिसर्च सेंटर झालेलं आहे. कसं काय आलं? आपल्या शैक्षणिक संस्थेचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आजपर्यंत सगळा इतिहास मांडता येतो. हिस्ट्री ऑफ पुणे युनिव्हर्सिटी, हिस्ट्री ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी, हा इतिहास लिहिता येतो. आम्ही आमच्या संस्थेचा इतिहास लिहिला हिस्ट्री ऑफ ग्रामोन्नती मंडळा. ग्रामोन्नती नावाचा ग्रंथच काढला आम्ही 400 पानांचा. मीच त्याचं बहुतांश लेखन केलेलं आहे आणि संपादन पण केलेलं आहे. असे गावाचे शिक्षणाचे इतिहास लिहिता येतात. बरं, पहिली मुलगी कोण जिने शिक्षण घेतलं? पहिलीला कोण पहिली मुलगी बसली? पहिली महिला कोण जी डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, प्राध्यापक झाली, रसायनशास्त्राची शास्त्रज्ञ झाली? पहिली IAS कोण? ॲना मल्होत्रा, केरळची आहे, जिने नावाशेवा बंदर बांधलं ती. आपल्याला हे पहिलं कोण माहित पाहिजे. स्थानिक इतिहास लिहिताना पहिला शब्द डोक्यात ठेवा, पहिलं कोण. पहिली अशी कोणती स्त्री आहे की जिला कुंकू सोडून टिकली लावावं असं वाटलं? कुंकू ते टिकली. कुंकू किती प्रकारे लावतात? टिकल्या किती प्रकारच्या आहेत? कुंकू आडवं लावतात, उभं लावतात, 5 बोटाचं लावतात, 1 बोटाचं लावतात, शंकरासारख्या पिंडीसारखं लावतात. पण हे काय असं नेमकं? हे असंच लावावं. बरं, प्रत्येकाला मिशा असतात, त्या व्यवस्थित कापाव्या. काही लोक ठेवत नाही, मिशा कापाव्या. हे कुणाच्या लक्षात आलं पहिल्यांदा जगामध्ये? हा सुद्धा एक इतिहास आहे. याला स्थल केंद्रीय आणि मानव केंद्रीय इतिहास म्हणतात. म्हणजे या विषयावर किती वेळ बोलावं आणि किती मांडावं. म्हणजे माझी अशी, तुमच्या वेळेचं सगळं भान पाहता मी 9:30 ते 11 असा ठेवला होता. पण 10:10ला बरोबर कार्यक्रम सुरू झाला आणि कोणताही माणूस हा 40 मिनिटापेक्षा अधिक बौद्धिकदृष्ट्या ऐकत नाही हे मला माहिती आहे. म्हणजे सिमन फ्राइड्सचं हिस्ट्री ऑफ सायकोलॉजी वाचलं आणि सायकोलॉजी ऑफ मनी जरी वाचलं तरी तेच सांगतं, आणि कितीही सक्सेस पॉवर जरी वाचल्या तरी नाही. मित्रहो, आपल्या गावाचा इतिहास खूप सुंदर आहे. आज राष्ट्रीय क्रीडा दिन आहे, राष्ट्रीय क्रीडा दिवस. तर कबड्डी आधुनिक स्वरूप कसं आलं? हुतू ते कबड्डी. आम्ही महाविद्यालयात एक विशेषांक काढला सर, खेळाचा इतिहास. गोफन गुंडा नावाचा एक खेळ. गोफन पाहिली का कधी? गोफन, गलोर, सगळे प्रकार शोधून काढा. गोफन, गलोर, काय काय. कधी गोट्या खेळत का? गोट्या मला अजून चांगला नेम आहे, दान दिशी मारतो गोटी मी. त्या गोट्यांची गाणी आहे. काल नागपंचमी झाली ना, नागपंचमीची गाणी आहेत, त्या पश्चिम पट्ट्यातली गाणी आहे. एका आजीचं तांदळाचं शेत लावलेलं होतं ना, चालता चालता त्या आजीकडे गेलो. ती पाठी, ती आणि तिची नात पाठीभर आंबे. म्हणलं आजी केवढ्याला द्यायचे? 80 रुपयाला. म्हणलं 100 रुपयाला दे ना. नाही म्हणजे 80 रुपयाला. मी म्हणलं आजी 100 रुपयाला दे. ती म्हणली 80 रुपयाला. तिला 80 आणि 100 मधला फरक कळत नव्हता. म्हणलं आजी तुम्हाला एक गाणं येतं का तुमचं आदिवासीचं? हा येतं म्हणली. म्हणा बरं. ती असं म्हणाली, खाचर आला पिकली सोनियाची साळ त्यानं बांधी नवी माडी केली. खाचर आला पिकली सोनियाची साळ त्यानं बांधी नवी माडी दिली ताळ. क्षणात रेकॉर्डर चालू केला, याच्यातला रेकॉर्ड करून घेतलं, घरी गेलो, लिहून ठेवलं डायरीमध्ये. मी खाचर आला पिकली सोनियाची साळ त्यानं बांधी नवी माडी तिनं ताळ. याचं इकॉनॉमिक शोधलं. हे अर्थशास्त्र काय याच्या मागचं? चांगलं पीक आलं ना तर यावर्षी मला 2-3 मजली माडी बांधायची आणि गावात पाटलाच्या माडीपेक्षा मोठी माडी बांधायची, तिचं ध्येय आहे. मित्र हो, हे जे तांदळाचं अर्थशास्त्र आहे ना, हे 1930 ते 33 या काळात बाबासाहेबांनी अभ्यासलं. आणि कोकणातला पहिला शेतकऱ्यांचा संप 30 ते 36च्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. सरीचा संप म्हणून प्रसिद्ध आहे तो. कृषीवल आणि ॲग्रोवन नावाचे, ॲग्रोवन म्हणजे आत्ताच ॲग्रोवन नाही, त्यावेळेचा 30-32 सालातला, त्याने ते प्रसिद्ध केला आणि तो संप त्यांनी यशस्वी करून दाखवला.
महाराष्ट्रातील तांदळाच्या पिकाचं अर्थशास्त्र हे मध्य प्रदेशामध्ये एका आमदार आणि खासदारांच्या कमिटी समोर विषय मांडला होता मी की महाराष्ट्रात तांदळाच्या किमती 1950च्या अगोदर कशा होत्या आणि आज कशा आहेत. म्हणजे इतिहासाचा माणूस जर प्रचंड अभ्यास केला तर तो कोणकोणत्या क्षेत्रात विहार करू शकतो. पर्यटन, किती पर्यटक जातात. त्या सॅन्डन व्हॅलीला त्या दिवशी कमीत कमी 1000 पर्यटक होते. एका गावाची लोकसंख्या 385 घर, काहीतरी 40 का 80 घर आहेत त्या गावात. 1000 लोक उघड्यावर तंबू टाकून रात्रभर झोपले होते. एका माणसानं, आता आम्ही 4 जण होतो, एका टेंटचं भाडं 1000 रुपये होतं. 4000 रुपये मी स्वतः मोजले फक्त टेंटचे. जेवणाला आम्ही 5-1000 खर्च केला. 2 दिवस होतो. आता विचार करा, 10,000 रुपये जर मी एकटा पर्यटक देऊन गेलो त्या गावाला तर त्या गावाची अर्थव्यवस्था त्या एका क्षणात पर्यटनानं कशी बदलली. पर्यटनाचा इतिहास, भारतातला पहिला पर्यटन तालुका हा आमचा जुन्नर तालुका आहे आणि त्याचं सगळं प्रेझेंटेशन आणि प्रिपरेशन हे आमच्या एका टीमने केलेलं आहे. पहिला पर्यटन तालुका. हो, फायदा काय झाला, आमच्या महाविद्यालयाने लीड घेतली इतिहास विभागानं. तालुक्याचा डायग्राम तयार केला. तुमच्यासारख्या 200 मुलांना महाराष्ट्र शासनातर्फे आणि टुरिझम डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट तर्फे खर्च करून 200 मुलांना आम्ही पर्यटन गाईड परवाने दिले आमच्या डिपार्टमेंटने. फॉरेस्टच्या मदतीने आणि टुरिझम एकही पैसा शुल्क न घेता 6 महिने त्यांचं ट्रेनिंग घेतलं. फुकट शिकवलं आम्ही सगळ्यांनी. 25 जणांची आमची टीम आहे. पुन्हा 25 जण एकत्र आलो. 500 पानाचा मोठा ग्रंथ काढला, जुन्नर तालुका पर्यटन. आणि त्या ग्रंथाचं सगळा खर्च आणि त्याची फेलोशिप वॉज गिवन बाय फॉरेस्ट डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. 10 लाख रुपये एका इतिहासाच्या शिक्षकानं लिहिलेल्या ग्रंथावर महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलं, खर्च केले. पुण्यातल्या हॉटेल टिप टॉपला त्याचं प्रकाशन झालं. त्या हॉटेलचं एका दिवसाचं, म्हणजे मी ज्या रूमला होतो त्या रूमचं 24 तासाचं भाडं 12,000 रुपये. 12,000 रुपये. भारतातले सगळे IFS ऑफिसर बोलावले, सगळे क्लास 1, सुपर क्लास 1, त्यांच्या उपस्थितीत त्याचं प्रकाशन झालं. प्रत्येकाला महाराष्ट्रातर्फे एक ग्रंथ भेट दिला आणि सांगितलं प्रत्येकाने आपल्या तालुक्यातल्या फॉरेस्टचा असा ग्रंथ तयार करायचा. आम्ही त्याचा इंग्रजी अनुवाद करतोय आता. म्हणजे इतिहास स्थानिक जरी असला तरी काय करता येतं. शेवटचा मुद्दा सांगतो. आपली खाद्य संस्कृती आणि वस्त्रोद्योग, आपले कपडे कसे सूट बूट. मित्रांनो, आधुनिकता कपड्याने येत नाही, आधुनिकता डोक्यातील विचारांनी येते. म्हणजे आता मी हे कपडे काढले आणि टी शर्ट जीन पॅन्ट घातला, झालो आधुनिक मी. असं काहीतरी वाकडी तिकडी टोपी इकडे घातलं, इकडं इथे काहीतरी घातलं वेगळा ऑर्नामेंट, इथे काहीतरी घातलं, इथे काहीतरी घातलं. आय एम नॉट मॉडर्न. तुमची मॉडर्निटी ही तुमच्या अंतरंगातून आली पाहिजे. ज्या दिवशी बाप मुलीला म्हणेल ना, तू 7च्या आत घरात नाही आली तरी चालेल, जो कोणी भेटेल ना त्याचा मुस्काट फोड, तो बाप खऱ्या अर्थानं आधुनिक, तो सावित्री आणि ज्योतिबाचा खरा बारस असं समजा. तुम्ही खाता काय, मी फक्त खाण्याचं 2 सिम्बॉल तुम्हाला सांगतो. नंबर 1, जिलेबी. इथे मिळते ना चांगली, हो, मी जाताना 1 किलो घेऊन जाणार आहे, आत्ताच सांगतो. हे जिलेबी कुठून आलं, हा भारतीय पदार्थ नाही, पण भारताचा एक जिलेबी वेगळी होती. आपली जिलेबी ही कुळथापासून बनवायची आणि ती साजूक तुपामध्ये तळायचे. नंतर तिला हा एक प्रकार होता. दुसरं, भारतातल्या सगळ्यात पौष्टिक धान्यापैकी कुळीथ सगळ्यात पौष्टिक आहे. म्हणजे त्याचा आता तुम्हाला माहित नाही, पण एखाद्या स्त्रीला जर दूध येत नसेल बाळंतपणानंतर तर ते तिला खास त्याची पेज करून दिलं जायचं. हे भोजन कुतूहलम नावाच्या 6व्या शतकात लिहिलेल्या एका संस्कृत ग्रंथामध्ये मांडलेले. त्या ग्रंथाचं नाव आहे भोजन कुतूहलम. अजून त्याचा मराठी अनुवाद झालेला नाही, पण त्याचा हिंदी आणि संस्कृत अनुवाद मी वाचलेला आहे. म्हणजे ही आपली गोड जिलेबी आणि तिखट जिलेबी. आणि आजची जी मैद्याची जिलेबी आली ती आली इराणवरनं. तिला नाव होतं जिलेबिया, मोठी होती. आता हे गोड पदार्थ खाल्ल्यावर एनर्जी येते आणि हे जर अति खाल्लं गोड तर काय होतं. लेण्यांमध्ये असे शिलालेख आहेत, जर तुमच्या शरीरातली शर्करा वाढली तर तुम्ही जांभळा खायचं, बी फेकून द्यायचं नाही, बी धुवायचं, फोडायचं, त्यातला पांढरा मगज आहे तो खायचा.
म्हणजे तुमच्या शरीरातली शर्करा कमी होते. वेगळं दुसरं काही नाही, डायबिटीस जातो. शास्त्रीय भाषेत इंग्रजी डायबिटीस जातो. हा, त्याला म्हणतात शर्करानंद. आता मुलं आपल्या म्हणजे एखादा बाप पोराचं नाव घेतो शर्करानंद, म्हणजे भरगच्च साखरेनं भरलेला माणूस. म्हणजे आपण आपलं सुद्धा नाव कसं ठेवतो आपल्या लक्षात येत नाही. आमच्या एका विद्यार्थिनीनं मुलीचं नाव ठेवलं श्लेष्मा. सर मुलीच्या भाषेला यावर का बरोबर येतो. असं करत करत मी 6 महिन्याने पोहोचलो. गेलो एकदाचा. आता जायचं म्हणल्यावर की आपलं मिसेसला घेऊन गेलो सोबत. विद्यार्थिनीचं मुलं आता बघायचं, तो विद्यार्थी हे विद्यार्थी लव्ह मॅरेज होतं, हरकत नाही काय म्हणलं. मीच सही केली होती रजिस्टर मध्ये मध्यस्थ म्हणून, हरकत नाही. गेलो. आता तिला विचारलं काय नाव ठेवलं मुलीचं. ठेवलंय संस्कृत ग्रंथावरनं नाव ठेवलंय श्लेष्मा. म्हटलं पहिलं ते नाव बदल. तिच्या लक्षात येणार सर पुन्हा एकदा का खवळले एकदम तिरसटपणाने. म्हटलं तुला त्याचा मराठी अर्थ माहिती आहे नाही. म्हणजे श्लेष्मा म्हणजे नाकातला घट्ट शेंबूड. आता हे ठेवशील का म्हटलं तू. नाही नाही सर म्हणजे कोणतंही काम हे विचारपूर्वक करा, कोणतेही कपडे हे विचारपूर्वक घाला. आता बाराबंदी 3 गुंड्याचा शर्ट, नेहरू शर्ट हे सगळे आले. पण ही जी गुंडी आहे ना गुंडी, याला मराठी शब्द काय. हा जर तुमच्यापैकी कोणी सांगितलं तर मी 1000 रुपये बक्षीस देईन आणि चुकला तर मला 1000 द्यायचे. गुंडी बटन 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 इन द इंग्लिश, गुंडी इज फारसी. माहिती मराठी शब्द कोणाला. एकदा तरी कधीतरी सावरकरांचा मराठी भाषा शुद्ध परिभाषा घोषवाचा ना. ते पण चुकलंस तू प्रयत्न केला पण चुकलं तुझं बोलताना. सांगतो तुला काय, 2 मिनिटं दे मला, सांगतो तुला. भाषा आहे ना भाषा, स्थानिक लोकांची भाषा समजून घेता आली पाहिजे. आता स्थानिक लोकांचा इंटरव्ह्यू घ्यायला गेले आपली सगळी पोरं आणि असा सूटबुटात त्यांच्याशी बोलू लागले की तुमच्या जवळ येणार नाही, अजिबात नाही. आजी आज मी तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे. असं नाही, आजी काय चाललंय, काय नाही, काय करतात मुलं, थोडं ग्रामीण भाषेत बोला. एका आजीनं असं आम्हाला खटकावलं, काय इंटरव्ह्यू काय काय इंटरव्ह्यू घेतो म्हणला. जिथं चुली झाल्या 2 तिथं तुम्ही आणि कोण. काय तिने एका क्षणात आमचा सगळा इतिहास उलगडून टाकला. जिथे चुली झाल्या 2 तिथे तुम्ही आणि कोण. म्हणजे तिच्या देखत तिची दोन्ही मुलं वेगळी निघाली होती. तिचा नवरा मरून अजून 13 दिवस झाले नव्हते. संपत्तीवर वाद झाला, मुलं वेगळी निघाली. आजीच्या नावे 1 एकर जमीन करायची ठरवली. 2 एकर जमीन दोघांनी घेतली, 5 एकर जमीन. 2 चुली झाल्यावर आजी म्हणली मी कुठे खायचं. पहिली सून म्हणली तुम्ही लहानेकडे खा, लहान सून म्हणली मोठेकडे खा. आजी बांधावर बसली आणि आजी त्या दिवशी, मला माहित नव्हतं नेमकं आजीकडे गेलं तो दिवस 7वा का 8वा दिवस होता, जशी त्यांना माहिती होती. आजीने त्या दोघांना सोडलं, मलाच पटकून काढलं. आजी म्हणली जिथे चुली झाल्या 2 तिथे तुम्ही आणि कोण. या म्हणी आहे, या म्हणी वाक्प्रचार हे सगळं इतिहासाचा भाग आहे. मौखिक इतिहास म्हणतात याला. हो मौखिक इतिहास. जे जिलेबी होता ना जिलेबी, हा इराणवरून भारतात आला. भारतात तो प्रसिद्ध झाला आणि भारतात पहिल्यांदा खव्याची जिलेबी आली. खव्याची, नंतर मैद्याची आली. मैद्याची जिलेबी खाणं चांगलं नाही. खव्याची जिलेबी काय आहे आणि त्याच्यावर चित्रपट निघू शकतो का. होय निघू शकतो. त्याच्यावर एक चित्रपट निघालेला आहे, तो काढला आमिर खानच्या बायकोनं. त्या चित्रपटाचं नाव आहे कटहल. म्हणजे जी दंगल चित्रपटाची जी छोटी मुलगी आहे ना ती त्याची नायिका आहे. तर PSI आणि PSI मुलगी म्हणजे स्त्री PSI आणि पोलीस कॉन्स्टेबल मुलगा दोघांची प्रेम कहाणी ही एका कशावर अवलंबून, एका फळावर अवलंबून आहे. फळावर. आणि एका मुलीनं स्वतःची जीन्सची पॅन्ट फाटली, 2 गुडघ्याच्या वर फाडली आणि फाडल्यानंतर ती मुलींना अशी आधुनिकता काय सांगते याच्यावर तो चित्रपट आधारलेला आहे. त्या चित्रपटाची गाणी नाही, त्या चित्रपटामध्ये एकच गाणं आहे फक्त एकच. ते गाणं पण असं आहे ना, मथुरा में रहना है तो राधे राधे कहना है. मथुरा में रहना है तो राधे राधे कहना. कधीतरी जामतारा नावाची एक सिरीज पाहिली मुलांना, कुणी पाहिली का जामतारा. तुम्हाला एक फोन येतो ना, अमुक अमुक बँक से बोल रहे हैं. याच्यावर 10 सिरीजची जामतारा नावाची एक सिरीज आहे. इट्स कॉल्ड सायबर क्राईम सिरीज. आपल्या गावात संगणक पहिला कसा आला. आपल्या गावामध्ये पहिला संगणक आणि आत्ताचा LED, पूर्वीचा टीव्ही आणि आत्ताचा LED. हिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हिस्ट्री ऑफ कम्प्युटर अँड हिस्ट्री ऑफ लॅपटॉप आलं ना, येतं असं सगळं. आणि
वस्त्रोद्योग, धोतर, बुंदी, बंडी कसं आलं? 3 गुंड्या. त्याला नाव आहे बाळा अस्ताव्यस्त वस्त्र व्यवस्थापक यंत्र, म्हणजे शर्टचं बटन. कुणाच्या टेलरच्या बापाला तरी कळेल का? हा, तो म्हणेल सर मराठीत बोला ना. म्हणजे तुमच्या 4 चाकी रबरी धाव्याच्या हवेचे पृथक्करण झाले आहे. म्हणजे काय? पंचर झालेली. आता भाषा सुद्धा अशी आहे ना, माझी या मराठीचे बोल गमतीचे अमृत अशी पैजा जिंके. ती मराठी सुद्धा नीट आली पाहिजे. अ पासून ब पर्यंत 12 किती पाठ पाहिजे. 48 मुळाक्षर, स्वर, व्यंजन, एबीसीडी उलटी पाठ करता आली पाहिजे. तर स्पर्धा परीक्षेत निकाल. 26 मुळाक्षर एबीसीडी मध्ये. पहिले 13 उलटे म्हणता आले पाहिजे. दुसरे 13 उलटे. घात आणि घाताचे नियम, वर्ग आणि वर्गमूळाचे सिद्धांत हे जर पाठ असतील ना, तर एमपीएससी मध्ये कमीत कमी तुम्ही जनरल स्टडीजला 36 मार्क मिळवू शकता. आणि इतिहास चांगला असेल ना, तर 18 मार्क्स मिळवू शकता. झाले ना पास तुम्ही. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे. मी 2-3 राज्याच्या लोकसेवावर जातो कामासाठी. फार गमती जमती येतात भारी. बिरसा मुंडा की शिक्षा का हुई सर लंडन में हुई. आता काय कसं निवडायचं, काय काय म्हणायचं काय ना. हा, आम्ही प्रश्न टाकला होता बिरसा मुंडा की शिक्षा का हुई. ऑप्शनच दिला नव्हता. द्यायचं होतं उत्तर तिथे लंडन युनिव्हर्सिटी. आता असा जर असेल तर आदिवासींचा इतिहास कळेल का आपल्याला? हा आदिवासींचा इतिहास स्थानिक इतिहास आहे. आणि शेवटच्या मुद्द्याकडे येतो, ते म्हणजे आपल्या गावाचं स्वातंत्र्य चळवळीत योगदान काय. आपल्या गावाचं आपल्याला गांधींचं योगदान माहिती आहे सगळ्यांचं, पण गांधींचं योगदान काय माहिती? गांधींचं योगदान आपण सगळेजण ते पाहिलं ना की ते मुन्नाभाई MBBS आठवतं आपल्याला. गांधी वेगळा, हा वेगळा, तो वेगळा. पण कधीतरी रॉबिन बिलोचा गांधी वाचा हा एकदा. हा, गांधींच्या सोबत तिची मुलगी आहे ना, दांडी यात्रेमध्ये चालणारी, ती 8 वर्षाची मुलगी आहे. ती मुलगी मोठी झाली. तिने वयाच्या 83व्या वर्षी गांधीचं चरित्र लिहिलं 3 भाषा गुजराती भाषेमध्ये. त्याचा अनुवाद झाला कहाणी अहिंसेची 3 खंडामध्ये. बाबा भांडांनी त्याला मराठीमध्ये आणलं गुजराती मधलं. ते एकदा वाचा. गांधींवर साधारणतः 1 लाख पुस्तकं आज भारतात म्हणजे जगभरामध्ये जन्माला आली. 1 लाख. नेपोलियन बोनापार्टचा रेकॉर्ड फक्त तोडणारा एकमेव माणूस आहे गांधी. गांधींनी महिलांना घरातनं रस्त्यावर आणलं आणि सत्याग्रहात उभं केलं आणि राजकारणाला सामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं. हे गांधी. त्या गांधींच्या सत्याग्रहात कोण कोण होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सावरकरांना अंदमानात नेलं, अंदमानात ठेवलं. सगळेजण आनंदाने म्हणतात. म्हणा बरं का, ने मदसी ने परत मातृभूमीला सागरा प्राणत म्हणाला. आपण संगमनेर आणि अकोले या तालुक्यातले 54 कैदी अंदमानात होते. त्यातल्या 4-5 जणांना फाशी दिलेली आहे अंदमानामध्ये. म्हणजे अंदमानाचा इतिहास म्हणजे केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांपुरता मर्यादित नाही. ते महत्वाचे आहेतच, पण आमच्याही गावाची 4 माणसं. अहो 1900च्या अगोदर अंदमानात जर आमची माणसं गेली तर राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल हा आदिवासींचा इतिहास कुठे गेला? 1830 ला आमच्याकडे 54 लोकांना, 1830 आदिवासी लोकांना, म्हणजे 1815 ला ब्रिटिश राजवट आली. 1830 ला सगळ्यात मोठा उठाव भारतातला हा आपल्या आदिवासींनी केला जुन्नर तालुक्यामध्ये. आणि 54 लोकांना फाशीची शिक्षा 1830 मध्ये झालेली आहे. त्यातल्या 4 लोकांना 54 ला आजन्म कारावास आणि 4 लोकांना फाशीची शिक्षा आणि काही लोकांना तोफेच्या तोंडी देऊन मारलेले आहे. मी तुमच्या दोन्ही तालुक्यातली लिस्ट फक्त अर्धी आणली. माझ्या टायपिस्ट कडनं ती टाईपच झाली नाही, कारण मी तिला काढून दिल्यानंतर तेजल म्हणून आहे ती टाईप करते. 40 पानाचं हे बघा, हे 40 पानाची तुमची लिस्ट आहे. तुमचे यातले जवळजवळ 35 ते 36 आदिवासी जण. फक्त वाचत गेलं ना, कधीतरी वाचाय. भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे चरित्र कोश आहे आणि एक दुरुस्ती चरित्र कोश 2 महिन्यापूर्वी आलेला आहे. मी जी तो घेतला बलसेकरांकडनं. एवढं सगळं वाचल्यावर अकोले तालुक्यातली धुमाळवाडी आणि भाऊसाहेब संतोषी थोरातापासून थोरात फॅमिली ते आवारी फॅमिली, आरोग्य फॅमिली, म्हणजे त्यानंतर माळी फॅमिली, अशा किती नावं सांगू तुम्हाला. साधारणतः हे बघा, मी तुम्हाला आता फक्त अकोले तालुक्यातली सांगतो. 53 स्वातंत्र्य सैनिक अकोले तालुक्यात आहेत. 53 आणि अजून 25 माझी नावं टाईप करायची राहिली, हस्तलिखित लिहिलेले आहेत. आणि संगमनेर मधली कमीत कमी 21 आणि अजून 42 राहिली.
दुरुस्तीसह एवढे सगळे लोक स्वातंत्र्य सैनिक होते आपल्या तालुक्यात. आपल्याला नेहरू काय करतात माहिती, पटेल काय करतात माहिती, पण आपल्याही गावाचा स्वातंत्र्य चळवळीत एक योगदान आहे, ते आपण अभ्यासायचं. याला म्हणतात स्थानिक इतिहास लेखन. असा प्रयत्न मी माझ्या गावापासून केला. मी माझ्याच गावाचा इतिहास शोधला आणि भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून मातृभूमीचा आणि कर्मभूमीचा दोघांचा इतिहास लिहिला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कोपरगाव तालुक्याचा इतिहास 200 पानाचा ग्रंथ लिहिला. आता छापायला पैसे नव्हते म्हणजे आपण कसं टाकायचं. कारखान्याच्या चेअरमनला जाऊन भेटलो, असं सर म्हणलं 2000 कॉपी घेतो. 2000 कॉपी घेतो म्हणल्या. म्हटलं पैसे अगोदर द्या. जा म्हणलं खर्च व्यवस्था. प्रकाशक कोणी सांगितलं 4 दिवसात प्रकाशकाच्या अकाउंटला पैसे गेले 2 लाख 2 लाख 2 लाख रुपये. मला 1 रुपया टाकावं लागला नाही, फक्त मी मानधन घेतलं नाही. नाही, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कोपरगाव तालुक्याचे काळे साहेबांनी दिले, कोळे साहेबांनी दिले, शंकरराव कोल्हेंच्या मुलांना एका शब्दाने दिले फक्त. म्हणजे सर चांगलं काम करताय, आम्ही पाठीशी ठेवा. पुढचं लिहिलं भारतीय स्वातंत्र्य चळवळीत जुन्नर तालुक्याचे योगदान. आमच्या आमदारांना सांगितलं सर इलेक्शनला उभं राहणार आहे ना, असा ग्रंथ लिहिला. सर सगळ्या प्रतिनिधित्व घेतो म्हणलं. तालुक्यातल्या सगळ्या शाळा आणि ग्रंथालयांना फ्री ऑफ कॉस्ट आमदारांनी भेट दिली. असं शिवनेरीचं लिहिलं. शिवनेरीच्या वेळात एका पुस्तकाच्या 25 आवृत्त्या झाल्या. 300 पानाचं पुस्तक आहे शिवनेरीची जीवनगाथा. शिवनेरीच्या इतिहासाचा पहिला ग्रंथ आहे. त्यांनी 3000 ग्रंथ घेतले. महाराष्ट्रातील सगळे तहसीलदार, डेप्युटी तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर आणि कलेक्टर, सगळ्या क्लास 1 अधिकाऱ्यांना, आमदारांना, खासदारांना, विधानसभा आणि विधान परिषदेला सगळ्यांना स्वतःच्या दिवाळी भेट म्हणून हा ग्रंथ दिला. मी पाटणा विद्यापीठात गेलो होते एका कामाच्या निमित्ताने. जेव्हा लाखबक्षी ग्रंथालयात मी तो ग्रंथ पाहिला, त्या क्षणाला मी त्या लायब्ररीत असा क्षणभर विवेकानंद सांगतो होतो, तुम्ही काम चांगलं केलं ना तर तुम्ही नावाने नाही कामाने ओळखला जा. नाहीतर भजले प्यारे शाम सवेरे माला एक हरिनाम की जिस माला में राम नहीं है वो माला किस काम नाही. व्यक्ती महत्वाची नसते, व्यक्ती काय करते ते काम महत्वाचं असतं. मित्रहो, ही यादी मी इथेच ठेवून जाणार आहे सचिन सरांकडे. माझ्याकडे टाईप केलेली दुसरी आहे, ही अपूर्ण आहे, ही 50% आहे. ही आता तुमच्या समक्ष मी त्यांच्याकडे देऊन टाकतो. म्हणजे चुकून मी पण घेऊन जायला नको. इतिहास इतक्या साध्या साध्या गोष्टीतून लिहिता येतो. अगदी सगळ्या मुलींना तुम्ही ती टॅल्कम बांधर वापरता ना, आणि सौंदर्य प्रसाद आले. आता तुमच्या पेक्षा थोडी 2 वर्षांनी माझी मुलगी मोठी आहे, दोन्ही मुली. पण जगातले सगळे हायर कॉस्मेटिक काय सगळे मला माहिती आहे. म्हणजे लॅक्मे पासून तर तो तुमचा काय ना ते लॅशो काय ॲशो काय ते ऑर्डर करतात ते सगळं माहिती आहे मला. बेशोचं हा दर 4-2 दिवसाला 4-5 हजाराचा चूर्ण असतो माझा. अमेझॉन पासून सगळं सर फ्लिपकार्ट पर्यंत सगळा चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. पायमोजे ना पायमोज्याचा इतिहास बरं का. पुस्तक आहे पायमोज्याचा इतिहास. आता नथी किती प्रकारच्या आहेत, ज्या ऑर्नामेंट्स वापरतात नथ, तुम्हाला वाटतं एक प्रकारची. एका मुलीला तिच्या नवऱ्यानं नथ घेतली म्हणून ती सारखी सांगत होती शेजारीला असं असं करा. ती शेजारी म्हणाली, बाई जिस नाथ ने नथनी दी उस नाथ को 100 बार पूछती हो, लेकिन जिस नाथ ने नथनी पहनने हेतु नाक दिया उसे काहे भूलती हो. आलं का लक्षात. इतिहास असा मजेशीर फार भारी असतो. फक्त एवढंच लक्षात ठेवा, हिस्ट्री लोकल टू ग्लोबल. आणि ज्याला इतिहास कळला तो इतिहासात जगला आणि रमला. मित्रांनो, हे सगळं तुमच्या समोर मांडण्याची संधी राजदेव सर आणि माननीय प्राचार्यांमुळे मिळाली. माझ्या भाषणाचा सेवा संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या एका अभंगाने करतो. माझी स्वतःची भूमिका काय आहे ती एवढीच. वेळ आणि वाणी या दोनच गोष्टी तुम्हाला दिल्या. बोलताना जे चुकलं ते वाचा, जे चांगलं आहे ते वेगवेगळ्या ग्रंथांमधलं. म्हणून संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या शब्दात कधीतरी एकदा तुकाराम वाचा, कधीतरी एकदा रामदास वाचा. शिवाजी महाराजांचा जन्म कसा झाला, त्यावेळची परिस्थिती काय होती हे इतिहासापेक्षा तुकाराम महाराज अधिक चांगलं सांगते. तथापि मार्गाची चालेना, भिक्षा मागता मिळेना, अवघेच भिकारी जन काय करावे, स्त्री एकी अन्न करिता करता गेली, त्रासलो या दुःखे व्यवसाय देखील तुटी येतात. शिवाजी महाराजांच्या काळाच्या अर्थव्यवस्थेचा हे वर्णन.
तुकोबारायांनी केलेलं आणि रामदासांनी केलेलं. आणि रामदासांना किती नाव ठेवलं तरी जाणता राजा हे दोनच शब्द त्यांनी जे दिले त्यात वॉज ग्रेट. ते चांगुल पण मान्यच केलं पाहिजे. चूक ते चूक, बरोबर ते बरोबर, ही भूमिका वकिलाच्या भूमिकेत जाऊ नका, कारण न्यायाधीशाला माहित असतं 2 वकिलापैकी एक खोटं बोलत असतं. हा, एका दुर्भाग्यवश कामाच्या निमित्तानं मला देखील कोर्टात उभं राहावं लागलं तर साक्ष द्यायला. मी समोरच्या वकिलाला सांगतो, जज देखत सांगितलं सर 2 वकिलांपैकी एक खोटं बोलतात, खोटं बोलणाऱ्यांपैकी तुम्ही आहे. आता तुम्हाला मराठीचा अर्धविराम आणि स्वल्पविराम वाचताना अर्थ कसे बदलतात हे कळत नसेल तर 25 वर्षाची वकील सोडून द्या, नाही तर माफी मागा. भर कोर्टात त्या वकिलाला माझी माफी मागावी लागली का मराठी नीट वाचता आलं नाही म्हणून. मी सांगितलं अर्धविराम असल्यावर वाक्य कसं थांबायचं, पूर्णविराम असल्यावर वाक्य अर्थ बदल कसा पुढे होतो, आणि विसर्ग असल्यावर काय असतं तो मला विसर्ग म्हणजे काय. आता तुमच्या ज्ञानाचा जर म्हातारपणी विसर्ग होत असेल तर काय म्हणजे कोलत नाही. हा म्हणजे तुम्ही कोलायलाच शिकलेले लोकांना, त्यामुळे काय करणार मित्र हो. तो तुकोबारायांचा अभंग आहे, थोडी लय भांगार धन्याचा तो माग. म्हणजे हे सगळं जे काय आहे ना ते इतिहासाच्या पुस्तकांचं आहे. राजीव सरांसारख्या सिनियर मोस्ट मेंबरने लिहिलेल्या अनेक ग्रंथांचं वाचन करून फक्त बोललो. माझी भूमिका फक्त थोडी लय भांगार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाहे. धन्यवाद.